मागणी परशुरामांनी मागावी। जमदग्नी ऋषींनी परशुरामाचा हट्ट पुरवावा आणि जगन्मातेला उभं करावं। आपली संजीवनी तिच्यावर चिडकून जगन्मातेला उभं करावं आणि चारही पुत्रांना उभं करावं। विठ्ठल विठ्ठल एक सहस्त्रबाहू म्हणून एक राजा होता, ज्या राजाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर त्या ठिकाणी आक्रमण केलं। का? कारण समुद्र मंथनातून निघालेली कामधेनू जमदग्नी ऋषींकडे होती आणि ही कामधेनू म्हणजे गौमाता, ही कामधेनू कल्पवृक्षासारखी जी ही कामना कराल, जी ही इच्छा हिच्या चरणी व्यक्त कराल, ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ही अशी गौमाता होती, कामधेनू होती। सहस्त्रार्जुनाला असं वाटलं की आता ही जर कामधेनू माझ्याकडे आली तर माझ्याही इच्छा पूर्ण होतील, आणि तसंही ही इतकी सुंदर कामधेनू या ऋषीच्या आश्रमात शोभा देत नाही, ही आपल्या राजवाड्यातच शोभा देईल असा अहंकार त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला। आणि सहस्त्रार्जुन नावाचा तो राक्षस त्याने संधीचा फायदा घेतला।